पण मी असं ऐकलंय की रेगे नंतर देर वॉज दिस पिरियड जो लल पिरियड होता कम्पॅरेटिव्हली, जिथे काही गोष्टी घडत नव्हत्या जशा घडायला पाहिजेत. त्याचे डिटेल्स बाकी इंटरव्ह्यूजमध्ये आहेत तर प्लीज जाऊन बघा, असं आय एम नॉट गोना आस्क दॅट अगेन. पण यार या पिरियडमध्ये एकदा आपल्याला काय म्हणतात तसं यशाची चव लागल्यानंतर थांबणं हे कसं तू मॅनेज केलंस आणि किती कठीण होतं? वर देअर मोमेंट्स जिथे नाही म्हणतात तरी आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो, आपण विचारायला लागतो की आपला निर्णय मुळात योग्य होता का वगैरे वगैरे. हो, तेव्हा मी फुल टाइम करायचो हे, म्हणजे इंजिनिअरिंग झालं त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर रेगे, आणि मग तेव्हा म्हणजे ज्या वेळेला हे झालं रेगे नंतरची 3 वर्ष मी फुल टाइम हेच करत होतो तेव्हा. आता आज तर कसं मी बिझनेस करता करता हे करतो, सो माझ्याकडे मेंटली इमोशनली ॲट द सेम टाइम फिजिकली पण करायला भरपूर गोष्टी असतात वैयक्तिक, जेव्हा मी ॲक्टिंग करत नाही. सो इट कीप्स मी बिझी. मला कुठल्याही प्रकारचे असे निगेटिव्ह विचार येत नाहीत. पण त्यावेळेला जेव्हा काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये घडत नाहीत, इट इज व्हेरी टफ. मुळात का माहिती आहे का? कारण की आता मी बिझनेस करतो, मी एखादं प्रोडक्ट विकतोय. फॉर एक्झाम्पल काय समजा हा टिश्यू पेपर विकायचा आहे, सो मी टिश्यू पेपर विकतो ना, तो विकत असताना मी हा नाही विचार करत की टिश्यू पेपरला पण स्वतःचे काही इमोशन्स आहेत का किंवा काय. पण एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत फुल टाइम करिअर म्हणून काम करता, तुम्ही स्वतःला विकत असता, तुमचंच प्रोडक्ट आहे. सो वेन थिंग्स डोंट हॅपन और समबडी सेज समथिंग और पीपल बिहेव इन अ पर्टिक्युलर वे और दे ट्रीट यू इन अ पर्टिक्युलर वे, इट हर्ट्स यू पर्सनली. लाईक ते तुमच्या बरोबर ॲज अ पर्सन ह्युमन बिंग होत असतं. सो आय थिंक इट डज डेफिनेटली अफेक्ट यू. ते थोडंसं राहतं, मग तुम्हाला त्या अँझायटी वाढते, इन्सिक्युरिटी वाटते, तुम्हाला बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी, ॲक्च्युली ज्या गोष्टींचा विचार नाही करायला पाहिजे त्या गोष्टींचा विचार मनात येतो. अँड इट्स हार्ड यार. अँड नॉट जस्ट मी, आय थिंक प्रत्येक परफॉर्मिंग आर्टिस्ट बरोबर, मग तो ॲक्टर असो सिंगर असो, हे होतं की हे फेजेस अप्स अँड डाऊन्स होत राहतात, कुठल्याही बिझनेसमध्ये होतात. आय थिंक इकडे ते जास्त पर्सनली मला का वाटतं हिट करतं, कारण की तुम्हीच एक प्रोडक्ट असता. लाईक पीपल आर डिरेक्टली डुईंग टू यू. कळलं तुला? मध्ये काही अशी एक वॉल नाही आहे. सो आय थिंक ते जास्त हे करतं, आणि तसं माझ्याबरोबरही झालं आहे. आणि काही नाही, तेव्हा मला वाटतं की आपल्या घरचे आणि तुमचं इंटरनल ग्रिट, कन्व्हिक्शन आणि मेंटल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ आणि मित्र, हेच तुम्हाला त्या फेजमधनं दे पुल यू थ्रू. एक गोष्ट असते डेफिनेटली की कधी हार नाही मानायची. म्हणजे एक आशा असते किंवा एक ऑप्टिमिझम असतो की येस हे होईल, आपण करू, आत्ता नाही होते ना, ठीक आहे, कधीतरी होईल होईल होईल. या होईलवरतीच आपण आपल्याकडनं 100% देत राहायचं असतं आणि होप फॉर द बेस्ट, दुसरं काय. पण येस, हे टफ असतं. ही फील्ड खूप टफ आहे. लोकांना दिसते तेवढी ग्लॅमरस नाही आहे. म्हणजे देर इज अ व्हेरी डार्क साईड टू दिस, स्पेशली वेन थिंग्स डोंट गो ॲज पर प्लॅन. मुळात प्लॅनच नाही आहे इथे, काही प्लॅन करूच शकत नाही. जसं बिझनेसमध्ये फोरकास्टिंग असते, एखादी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम असते, ज्याच्या बेसिसवरती तुम्ही स्ट्रॅटेजाईज करू शकता, प्लॅन करू शकता, बजेट करू शकता. इथे असं काहीच करता येत नाही, कारण तुमच्याबरोबर कधी काय होईल काहीच सांगता येत नाही, यु नो. सो प्लॅन नसल्यामुळे, आणि आय थिंक इट मेक्स इट मोर डिफिकल्ट. पण जेव्हा ते होतं तेव्हा त्यातनं येणारा आनंदही खूप वेगळा असतो, आणि त्या आनंदासाठी आय थिंक हा जो सगळा स्ट्रगल किंवा हा जो सगळा ट्रॉमा आहे, आय थिंक इट इज व्हेरी मच वर्थ इट. आणि प्रत्येकाबरोबर हे होतं. सो माझ्याबरोबरही झालं आहे, आणि काय म्हणजे शिकवतं तुम्हाला, हा अनुभव शिकवतो. माझ्या केसमध्ये कसं झालं की पहिलाच प्रोजेक्ट, त्याच्या आधी कॅमेरा केला ना, पहिल्याच प्रोजेक्टमध्ये इतकी भारी कास्ट, सुपर हिट फिल्म, अवॉर्ड्स, हे ते, आणि त्यानंतर 2 मोठे प्रोजेक्ट्स स्टॉल होणं, त्यात 2-2.5 वर्ष जाणं, आणि त्यानंतर मग परत पहिल्यापासून सुरुवात करणं. आय थिंक ह्यातनं मी खूप शिकलो की इंडस्ट्री कशी असते, कशी लोक इथे, कसं काय, यु नो, द एंटायर स्ट्रक्चर, वर्किंग, ऑर्गनायझेशन, जे काय आहे ते. आणि आय थिंक आयुष्य मला तयार करत होतं, बिकॉज मला असं वाटतं की माय लाईफ ऑलवेज हॅड बेटर प्लॅन्स फॉर मी, की हे शिकणं गरजेचं होतं. हे मागच्या 7-8 वर्षामध्ये जे झालं आहे, जे काय असेल चांगलं वाईट, ते सगळी ती एक लर्निंग आहे, ती एक पुंजी आहे. आय थिंक त्याच्यातनं शिकून आपण पुढे जायचं असतं. राईट राईट.